नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज़ मिरर। ठाणे में रक्षाबंधन के पावन पर्व पर एक अनोखी पहल देखने को मिली। तीन हाथ नाका स्थित जागृति पालक संस्था स्कूल में जिजाऊ संस्था की तरफ से दिव्यांग बच्चों के साथ रक्षाबंधन का भव्य कार्यक्रम आयोजित किया गया। जिजाऊ संस्था के संस्थापक नीलेश सांबरे ने दिव्यांग बच्चों के साथ रक्षाबंधन का पर्व मनाया, उनके साथ अपनी खुशियां साझा की। कार्यक्रम के दौरान दिव्यांग बहनों ने नीलेश सांबरे की कलाई पर राखी बांधी। इस मौके पर बच्चों के चेहरे पर खुशी और उत्साह साफ नजर आया। रक्षाबंधन के इस खास मौके पर बच्चों के साथ संवाद किया गया, उनके साथ समय बिताया गया, उन्हें अपनत्व का एहसास कराया गया। इस पहल के जरिए यह संदेश देने की कोशिश की गई कि दिव्यांग बच्चे समाज से अलग नहीं हैं, बल्कि समाज का अभिन्न हिस्सा हैं। त्योहार की खुशियों में उनका भी उतना ही योगदान और अधिकार है जितना सबका। जिजाऊ संस्था की तरफ से समय समय पर सामाजिक और जन कल्याण से जुड़े कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। इसी कड़ी में दिव्यांग बच्चों के साथ मनाया गया यह रक्षाबंधन भी खास और यादगार रहा। रक्षाबंधन सिर्फ राखी बांधने का त्योहार नहीं, बल्कि प्रेम, भाईचारे, समानता और अपनत्व का संदेश देने का पर्व है। दिव्यांग बच्चों के साथ मनाए गए इस रक्षाबंधन ने समाज में संवेदनशीलता और सामाजिक जिम्मेदारी की एक खूबसूरत मिसाल पेश की। वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्यापासून दिवाळीच्या वेळेला लागणारे सगळे साहित्य या ठिकाणी बनतं. कापडाच्या बॅगा आहेत, कागदाच्या बॅगा आपण करतो. महानगरपालिका ठाणे यांच्याबरोबर आपलं हे आहे की पटला फक्त पेंटिंग करायचं काम ही सगळी मुलं करतात आणि परमेश्वराने यांना एक वेगळं स्किल दिलेलं आहे, त्याचा उपयोग करून या सगळ्या गोष्टी करत असतात. तर आणि हे पालकच आहेत. हां, हे पालक आहेत आणि हे पालकच आहेत आणि मंदिरावरील कळस वाटते असं व्यक्तिमत्व असलेले एक मिनिट नाही पुढे 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 आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काही एक मिनिट जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थ्यांकडनं या ठिकाणी सापळे समोर चे पालक असं स्वागत करीत आहेत. त्याचप्रमाणे रक्षाबंधन सणानिमित्त आज आपल्याला सौभाग्य पत्रात देऊन आम्हाला सहकार्य करावे ही आमची पालकांची कदाचित परेश हा आता इथे कुठेतरी आहे. मगाशी त्या ताईने एका शब्दामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग, तर त्या देव माणसाला आणि देव माणसासारख्या व्यक्तिमत्व असलेल्या आदरणीय नीलेश सांबरे साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मत व्यक्त करावं. शब्द देतो मॅडम थोडं मागे ना मॅडम. माझ्या भावाला सद्बुद्धी दे, त्याच्या योग्य प्रयत्नांना दिशा दे, सुखात त्याला ममता आणि संकटांना धैर्य दे, योग्य अयोग्य ओळखण्याचा विवेक दे, त्याच्या जीवनात आरोग्य, समाधान आणि सदाचार राहो. आमच्या नात्यात व्यवहारापेक्षा प्रेम, एकमेकांच्या सुखात आनंदी आणि दुःखात आधार बनण्याची मॅडम थोडं मागे तिला दिसून काय वेगळे. रक्षाबंधन हा केवळ सण नाही, तर भाऊ आणि बहिणीच्या प्रती प्रेम, आपुलकी, दया, जिव्हाळा, माया, ममता असतं आणि समाजामधील आदरांसाठी सुद्धा एक सर्वांना दिशा देण्याचं काम, त्यांना बळ देण्याचं काम त्याचं एक वर्तवंत उदाहरण आहे. कारण या शाळेमध्ये आजपर्यंत 405 पेक्षा ज्या आरोग्याच्या स्कूलमध्ये चांगलं काम करायला विश्वास आहे. आदरणीय नेहमीच उभे असतात. म्हणजे गोरगरिबांना सदस्य 10 ठिकाणी सिव्हिल कर्मचारी आदरणीय नीलेश सांबरे साहेब यांचा आता पुढे मानस आहे की हे आज पेक्षा जास्त दररोज 25 पेक्षा जास्त इतर ऑपरेशन केले जातात आणि एका किडनीचे म्हणजे मानसिक गरजेचं म्हणावं वाटते. कैवारी जनकल्याणकारी व्यक्तिमत्व लोकनेते आदरणीय नीलेश सांबरे.
मागच्या वर्षी 12 ते 14 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आधार कोणत्याही विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये मागच्या वर्षी 35 लाख वह्यांचा वापर करण्यात आला होता. म्हणजे साधारण 12 ते 15 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आढळले महाराष्ट्रामध्ये 35 लाख वह्यांचा वापर करण्यात आला. खूप आनंद वाटतोय का ठाण्यासारख्या शहरामधल्या आपल्या दिव्यांग भगिनी आहेत, त्यांनी पहिला मान मला दिला रक्षाबंधनाचा, राखी बांधण्याचा. खराखुरात जो सण असतो का रक्षाबंधनाच्या राखीमध्ये त्या बहिणीचं रक्षण करावं. मी बहिणींना शब्द दिलाय की तुम्हाला जेव्हा कुठलीही दिशा दिसली नाही त्यावेळेस जिजाऊ किंवा मी तुमच्या बरोबर आहे, तुमचं रक्षण करण्यासाठी, तुम्हाला शिक्षण देण्यासाठी, तुम्हाला सरकारी नोकऱ्या लागण्यासाठी जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मी आपल्या बरोबर असेल. आणि आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आज मी दिव्यांगांची शाळा चालवतो, इथले प्रश्न मला माहिती असतात. आता तिथल्या संस्थाध्यक्षांनी सांगितलं की शाळा आम्हाला 18 नंबर दिलेली आहे, परंतु इथे स्टेशन येते. स्टेशन नंतर या मुलांचं, एवढ्या मुलींना कुठे घेऊन जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परंतु हे सगळे प्रश्न ठाणे महापालिकेकडून सोडवले जातील. या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांची आणि इथल्या ट्रस्टीच्या लोकांची मी भेट करून देईल आणि ते 100% अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे आहेत ते यांना मार्ग काढून आणि या मुलांचा विषय सोडवला जाईल. साहेब, खरं तर रक्षाबंधन हा तुमच्या एकदम जवळचा आपुलकीचा नाता आहे. मोठ्या संख्येने महिला वगैरे देखील आपल्या गावी, आपल्या निवासस्थानी राखी बांधण्यासाठी येत असतात. एक वेगळाच सोहळा असतो. कसं खूप आनंद वाटतोय का एक दिवस भाऊ आणि बहिणीची भेट होते, त्यांच्या अडचणी आपल्याला समजून घेता येतात आणि भेट घेऊन एक स्नेहभोजन चांगल्या प्रकारे होते आणि खूप आनंदाचा दिवस असतो. जे आपली हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीतला सर्वात चांगला सण मी तर म्हणेन उत्सव हा रक्षाबंधनाचा असतो. त्यावेळेस अगदी गोरगरीब ताई येते, जिला भाऊ नाही त्याही बहिणी येतात, ज्यांना पती नाहीत, ज्यांचे मुलांचे प्रश्न आहेत, विविध समस्या घेऊन येतात आणि त्या समस्या तात्काळ सोडवल्या जातात.